कसं काय काही मुलींना त्यांना जे हवं ते सगळं मिळतं, लोक त्यांचे नखरे पुरवतात, त्यांच्या आजूबाजूला असं छान सगळा घोळका असतो, त्यांना लाईफमध्ये महत्त्व मिळतं. ॲक्च्युली म्हणजे अ, असं काय म्हणतात, अट्रॅक्ट होतात त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगली लोकं, गिफ्ट्स मिळतात येस. त्यांना, पॅम्परिंग मिळतं, क्वीन ट्रीटमेंट मिळते अपॉर्च्युनिटी मिळते इन अ गुड वे. इन अ इन गुड वे. इन गुड वे आम्ही हे सगळं बोलतोय, येस. हे त्यांना मिळतं इन अ गुड वे. पण हे सगळं त्यांना जे मिळत असतं त्या ॲक्च्युली थ्रू अँड थ्रू डिझर्व करत असतात. आणि काही त्यांच्या गोष्टी आहेत, काही त्यांच्या स्वभावातले पैलू आहेत ज्याच्यामुळे त्यांना हे सगळं मिळतं स्वतःहून. बरोबर आहे. तर ते आज आम्ही डिस्कस करणार आहोत, की जेणेकरून हे जर स्वभाव वैशिष्ट्य तुम्ही जाणलीत आणि ही जर म्हणजे ही जी क्वालिटी आहे जर तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केली, आत्मसात केली. तर नक्कीच तुम्हाला पण आयुष्य सुखकर होईल. हो, ॲक्च्युली. तर या सगळ्या मागचं रहस्य म्हणजे त्या मुलींना एक गोष्ट येते, ती म्हणजे आर्ट ऑफ रिसिव्हिंग. येस. आर्ट ऑफ रिसिव्हिंग ही जी एक कला आहे, जी की कौशल्य पण आहे, ते त्यांना अवगत झालेलं आहे आणि जे आपणही डेव्हलप करू शकतो. त्यांना बेसिकली घेता येतं म्हणून त्यांना मिळत असतं. करेक्ट. आता आपण नेहमी ऐकत आलोय, लहानपणापासून आपण चातुर्मासात असू देत किंवा कुठेही आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतो, की कोणीतरी कुठलं तरी म्हणजे नाही का तप जप केलेला असतो आणि देव प्रसन्न होऊन त्याला त्या व्यक्तीला एखादं वरदान वगैरे मिळतो, त्याला एखाद्या गोष्ट म्हणजे नाही का देव बहाल करतो, आशीर्वाद मिळतो. तर म्हणजे देवाकडनं पण तुम्ही गोष्टी घेऊ शकता असं आपल्याला गोष्टींमधनं पण कळालेलं आहे. लहानपणापासून ज्या कहाण्या वाचतो, गोष्टी पाहतोय हो. त्याच्यातनं कळालंय. तर मुद्दा क्रमांक 1 म्हणजे की जेव्हा तुम्हाला कोणी काही देतंय, तेव्हा ते रिसीव्ह करता येणं, तुम्हाला स्वीकारता येणं आणि एक थँक यू म्हणणं. थँक यू म्हणणं म्हणजेच तुम्ही ती गोष्ट स्वीकारली आहे. खूप जणांना मी बघितलंय कॉम्प्लिमेंट स्वीकारता येत नाही, गिफ्ट स्वीकारता येत नाही. गिफ्ट स्वीकारताना त्यांची वेगळीच काहीतरी रिॲक्शन निघते किंवा असं हो. कशाला हे गिफ्ट आहे म्हणजे किंवा इसकी कोई जरूरत नहीं थी. बावट मला माहिती जरूरत नाही थी. जस्ट से थँक यू अँड ॲक्सेप्ट इट. आय नो जरूरत नाही, नसतेच जरूरत. पण केलं ना. देन व्हाय आर यू नॉट हां, सेइंग थँक यू? हां. तर म्हणजे ते ना कंडिशनमध्येच आपल्या असं असतं काही जणांच्या, की त्यांना काही रिसीव्ह नाही करता येत. तर बेसिक तुम्ही थँक यू म्हणण्याने सुरुवात करा आणि मग तुम्हाला एक म्हणजे त्या व्यक्तीला पण चांगलं वाटतं, जिने हो. तुमच्यासाठी केलंय. ती परत तुम्हाला अजून काही म्हणजे पुढे पुढे गिफ्ट म्हणा किंवा कॉम्प्लिमेंट म्हणा किंवा मदत म्हणा, ती बरोबर. द्यायला ती प्रोत्साहित होते बेसिकली. बरोबर. मी बऱ्याचदा बघितलंय मीही हे अनुभव घेतलेत, की लोकं अक्षरशः अशी रिॲक्शन देतात, जेव्हा तुम्ही त्यांना एखादी कॉम्प्लिमेंट किंवा गिफ्ट दिलं, तर अक्षरशः रिपेल होईल अशी रिॲक्शन्स मी स्वतः सुद्धा पाहिले, असं मिळालेलं. आणि असं वाटतं, की छे यार मला मजा नाही आली. तर मग जर ज्या गोष्ट जी करताना मजा नाही आली, ती गोष्ट नाही करत ना माणूस बेसिकली परत. आणि आम्ही असं नाही म्हणत आहे, की काय माहिती काय करायचं. पण बेसिकली घेतल्यानंतर एक स्माईल देऊन फक्त थँक यू इज अ व्हेरी बेसिक अँड ईझी स्टेप टू डू. आपण इथे जर स्टार्ट करूच शकतो नक्कीच. येस. येस. आता पॉईंट नंबर 2 जो की प्रचंड महत्त्वाचा आहे, ते म्हणजे ॲप्रिशिएट करणं. म्हणजे आता तुम्हाला कुठली गोष्ट मिळाली, तुम्ही स्माईल करून थँक यू म्हणालात, छान. जर तुम्हाला ती कधी-कधी असं असतं, की ॲक्चुअली कदाचित तुम्हाला खरंच ती गोष्ट उगाच दिली म्हणून कोणीतरी दिलेली असते. म्हणजे नाही का आपल्याकडे आहेराची पद्धत आहे किंवा काही सोशल कॉन्स्ट्रेंट्स असतात. अशा वेळेला काही ना काही दिलेलं असतं. तरी पण अशा वेळेला तुम्ही नावं नका ठेवू. हां. इफ नॉट मच नावं फक्त नका ठेवू. जे काही आहे, नाही आवडलंय ठीक आहे, नाही आवडलंय ठीक आहे. पण फक्त नावं ठेवून त्याला अजून म्हणजे नाही का डिग्रेड नका करू ती सिच्युएशन. तुम्ही बरोबर आहे. ठेवून घ्या ना, काही हरकत नाही. आणि समजा बाय चान्स ते छान आहे काहीतरी, जे काही दिलं असेल ते तुम्हाला आवडलंय. छोटंसं का असेना, पण तुम्हाला आवडलंय, देन लेट देम नो की हो, हे छान होतं. आणि सगळ्यात बेस्ट वे टू लेट एनीबडी नो की ते तुम्हाला आवडलंय म्हणजे ती वस्तू ॲक्चुअली वापरणं. वापरणं. हो. खरोखर वापरलं तरच त्याला काही अर्थ आहे. कारण शब्द उगाचच कोणी पण छान झाडू शकतंच. पण समजा कोणी तुम्हाला कुठली गोष्ट दिली तर खरंच ती वापरणं, त्यांच्यासमोर मुद्दाम म्हणजे मुद्दाम म्हणण्यापेक्षा मी तर ऑलमोस्ट मुद्दाम करते, की म्हणजे समजा मला एखाद्याने कुठली एक गोष्ट दिली आहे आणि माझं नंतर त्यांच्याशी एन्काउंटर होणार असेल आणि जर मला पॉसिबल असेल तर मी कदाचित मुद्दाम ती गोष्ट घालून जाईल, की कळेल की हां, मी खरंच वापरतीये. आणि नाही तर किंवा मे बी तुम्ही असं करू शकता, की
जेव्हा तुमच्याशी त्यांच्याशी तुमचं बोलणं होईल, त्यांना सांगायचं की हो ती छान होती आणि मी वापरली. हा, म्हणजे अप्रिशिएट. जर गिफ्ट नसेल आणि ती एक मदत म्हणून हो. तुम्हाला मिळाली असेल तर ॲप्रिशिएट करणं आणि लेटिंग देम नो की तू मला मदत केलीस यार, थँक्यू सो मच. हो, हे ॲप्रिशिएट करणं, एक्नॉलेज करणं ते पण गरजेचं आहे. बरोबर बरोबर. अलॉंग विथ आता गिफ्ट्स. आपण बघ ना, फॉर्मल सिनॅरिओमध्ये पण, ऑफिसमध्ये पण असतं ना, की कुठले काहीतरी एखादा ईमेल असतो आपल्याला फॉरवर्ड झाला असतो, किंवा काही गोष्टी असतात की तुम्हाला दे आर लेटिंग यू नो, तर आपण त्या ईमेलला पण रिप्लाय करतो की ओके एक्नॉलेज्ड, ओके नोटेड. करेक्ट हो की नाही? म्हणजे मला करेक्ट. असं वाटतं की म्हणजे हेच आहे ना, दुसरं काय आहे ते. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला फक्त फील करवून देणं की मला कळतंय तू एफर्ट्स पुट केलेस, हो हो, बस एवढंच गरजेचं असतं. पुढच्या वेळेस ती व्यक्ती तुमच्यासाठी आपोआप करेल. बरोबर. अगदीच अगदीच. आता या व्यतिरिक्त काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला कराव्या लागतील, ते म्हणजे माइंडसेटमधले चेंजेस. जसं की कधी कधी म्हणजे असं झालेलं असतं, कदाचित कधीतरी तुमचा कोणीतरी फायदा उचललेला असतो, किंवा कधीतरी कोणीतरी तुम्हाला मॅनिप्युलेट करण्यासाठी कुठली तरी गोष्ट दिलेली असते, आणि किंवा कोणीतरी उपकाराच्या बर्डनमध्ये तुम्हाला ठेवलेलं असतं, असं झालेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही रिसेप्टिव्ह नसता. म्हणजे कोणीतरी मदत केली म्हणून उगाच तुम्हाला बांधिलतेच्या जाळ्यात अडकवलं गेलंय. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे झालं ते तर चुकीचं झालं, जर कोणी बरोबर तुम्हाला आहे. असं केलं असेल तर. पण हेही लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की त्या व्यक्तींच्या अनुभवावरनं जर कोणी खरंच चांगली व्यक्ती चांगल्या मनाने करते, तर ते पण रिपेल नाही करायचं आपल्याला. हो. त्यामुळे जो तो ट्रॉमा रिस्पॉन्स जो त्या एखाद्या दुसऱ्या वाईट सिच्युएशनमधनं आपल्याला बिल्ड झालाय तो ट्रॉमा, आता त्या ट्रॉमातनं बाहेर येणं शेवटी आपलंच काम. बरोबर आहे. आणि हे याच्यासाठी करायचंय की कधी चांगली गोष्ट देवाने दिली आपल्याला तर ती स्वीकारता पण आली पाहिजे ना. त्यामुळे लुक इन टू युअर ट्रॉमाज, तुमच्या चाइल्डहुडमधले काही ट्रॉमाज असतील तर त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा की काय प्रॉब्लेम होतो, तुम्ही का ऍक्सेप्ट नाही करू शकत कॉम्प्लिमेंट. ट्रस्ट इश्यूज पण असतात लोकांना. बरोबर बरोबर ट्रस्ट इश्यूज असतात कारण तेच धोका मिळालेला असतो, बरोबर आहे. काहीतरी जवळच्या माणसानीच काहीतरी चुकीचं बोललेलं असतं किंवा काहीतरी असं केलं असतं जे मनाला लागून जातं, आणि मग त्यानंतर कोणावरच विश्वास ठेवणं खूप कठीण होऊन बसतं. आणि आपण असं हायपर इंडिपेंडंट होतो, कोणाची मदतच घेऊ वाटत नाही, नाही हे मीच एकटी करणार, किंवा हो. मला नाही मग मी तसं नका करू. अल्टिमेटली कधीतरी ते स्ट्रगल तुम्हाला करावंच लागणार आहे. तर बेसिकली लोक ओळखता येणं तर गरजेचं आहेच, आणि त्या ट्रॉमावरनं तुम्ही एकदा बाहेर आले तर तुम्हाला मग ओपनली तुम्ही रिसीव्ह पण करू शकाल, आणि बरोबर मगच आहे. तुम्ही ॲप्रिशिएट करू शकाल, मगच बरोबर तुम्ही आहे. थँक्यू म्हणू शकाल. आणि काय होईल त्याच्यामुळे, याच्यानंतर जर कधी लाईफमध्ये चांगलं घडणार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही रिपल्सिव्ह रोलमध्ये नसाल, रिसेप्टिव्ह रोलमध्ये असाल. येस. तर आय नो इट्स अ व्हेरी ह्यूज टास्क टू डू, बट अल्टिमेटली यू हॅव टू डू. आणि ठीक आहे, म्हणजे मूव्ह ऑन करायला लागेल आपल्याला जर तसं कधी झालं असेल तर. ओके, आता पुढचा असा मुद्दा आहे आमचा, थोडासा माइंडसेटवरच आहे, पण तुम्ही हा जर समजून घेतला तर तुम्ही खूप काही गोष्टी अट्रॅक्ट करू शकता लाईफमध्ये. कसं असतं की आपण छोट्या छोट्या गोष्टी सोडून नाही देऊ शकत, की अरे मला ही गोष्ट करायची होती, ही का नाही झाली, म्हणून आपण अडून बसतो बरोबर. आणि ती गोष्ट पूर्ण करायला जातो. पण मे बी काहीतरी याहून अधिक तुम्हाला मिळणार असतं. जर बरोबर. ती छोटी गोष्ट तुम्ही त्या पॉइंटला सोडून दिली तर तुमच्या लाईफमध्ये एक स्पेस तयार होते एखादी मोठी गोष्ट येण्यासाठी. बरोबर. मनातल्या अढ्या असू देत, किंवा एखादी ट्रिप जी नाही होऊ शकली, एखादा हो. प्लॅन जो फसला, बरोबर. किंवा एखादा दिवस खराब गेला, सोडून द्या. किंवा बरोबर. एखादी गोष्ट जी नाही मिळू शकली, सोडून द्या. मे बी तुमच्यासाठी काहीतरी बिगर प्लॅन इज आउट देअर आणि दॅट इज जस्ट वेटिंग फॉर यू. सो लेटिंग गो हे खूप इम्पॉर्टंट आहे या Yes. बाबतीत. आर्ट ऑफ रिसिव्हिंगमध्ये लेटिंग गो करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट, आय वुड से. येस. अजून एक गोष्ट जी एक पिलर म्हणून काम करू शकते, ती म्हणजे की फक्त घेता येणं इज नॉट एनफ. तुम्ही पण कदाचित व्हॅल्यू पुट आउट करणं. मी असं नाही म्हणते की एखाद्याला तुम्ही गिफ्ट द्या जेणेकरून एक्सचेंजमध्ये तुम्हाला प्रेम मिळेल, असं ट्रान्झॅक्शनल नाही बोलत आहे आम्ही. वॉट वी आर सेईंग इज की तुमच्याकडे तुम्ही जनरस असणं, एनर्जी, वेळ, कधी कधी वस्तू, छोट्या मोठ्या गिफ्ट्स या बाबतीतही ते असू शकतं. पण तुम्ही सुद्धा जनरस असाल ना, तर मग तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळत राहतात. म्हणजे ना लिटरली तू असं बघशील ना, आपल्याकडे बघ ना तू, पद्धतीच तशा आहेत की ओटी भरणं एखाद्याची वगैरे, म्हणजे देण्याला महत्व आहे. आणि ओटी भरल्यावर पण
थोडी ओटी आपण काढून थोडी ठेवतो. 2-4 दाणे समोर ठेवतो. रिसेंटली शिकली आहे मी. Yes. मला पण नव्हतं माहिती, पण मी हो का? रिसेंटली शिकले. हो. हो, आपण 4 दाणे परत काढून हा. ठेवतो. म्हणजे मला तेच म्हणायचं की नक्कीच ट्रान्झॅक्शनल नाही आहेत गोष्टी, पण फक्त घेत राहिलं आणि फक्त घेण्याचीच वृत्ती ठेवली, हे असे फुकट्या कामं नाही करायचे. तुम्ही पण काही ना काही दिलं पाहिजे, तुम्ही पण काही ना काही व्हॅल्यू पुट आउट केली पाहिजे. तर मी असं म्हणेन की तुम्ही तुमची व्हॅल्यू पुट आउट करणं फारच गरजेचं आहे. म्हणजे अशी चांगली लोकं तुम्हाला टिकून राहतील. कधी कधी असं पण होतं की चांगलं करणाऱ्या चांगल्या फ्रेंडशिप्स, छान मैत्रिणी किंवा चांगलं काहीतरी तुमच्या वाट्याला असतं, पण तुम्ही फक्त येऊ देताय आणि काही देतच काही नाही. देत नाहीये. मग एका Repel पॉइंटला समोरचा माणूस द्यायचं थांबवतो. रिपेल होऊ शकतो. म्हणजे देर इज अ हाय चान्स की तुम्ही कदाचित इतकं घेताय की त्या माणसाला ड्रेन आउट करताय. हो. आणि ना अजून एक, प्रत्येक वेळेला असं नसतं की जे तुम्हाला द्यावं वाटते तेच समोरच्याची नीड आहे. कधी कधी त्या व्यक्तीची नीड वेगळी असू शकते. कदाचित त्यांना तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही त्यांची नीड आहे. तुम्ही ते करा. म्हणजे प्रत्येक वेळेला गिफ्ट देणं किंवा वेळ देणं वगैरे असंच नसतं. प्रत्येकाची नीड वेगळी असते. वेगळी असते. बरोबर तुम्ही आहे. त्यांच्याही नीडची जर काळजी घेतली ना तर नातं व्यवस्थित बॅलन्स राहतं. फक्त कोणी एक जण फक्त देतोय प्रत्येक वेळेला असं नसतं होत. कधी ना कधी लोक ड्रेन आउट होणार आहेत मग यामुळे. करेक्ट. तर या तुम्ही टिप्स जर वापरल्या, नक्कीच मला असं वाटतं की रिसेप्टिव्ह असण्याची कला तुम्हाला नक्कीच अवगत होईल. आणि ही फारच क्रुशल स्किल आहे. हो. आपण ह्या गोष्टी ऍक्च्युली म्हणजे नाही का अवेअर होऊन केल्या तर लाईफमध्ये खरंच समाधान तुम्हाला ना मिळत राहील. ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी बराच फरक पडतो. तुम्ही यातली कुठली टिप नक्की वापरणार आहात आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. येस. फॉर नाव वी विल रॅप अप दिस एपिसोड. दिस इज जी अँड दिस इज एस.